आई विठला देवी माते की जय, नाटेश्वर देवा की जय, मुंबा देवी की जय. करुण मन हे नटेश्वराला मानाचा मुद्रा या रंगभूमीला. करुण मन हे नटेश्वराला मानाचा मुद्रा या रंगभूमीला. सप्तस्वरांचा साज सजला रसिका नमने आज तुम्हाला. सप्तस्वरांचा साज सजला रसिका नमने आज तुम्हाला. स्वराचा साज सजला रसिका
सप्तस्वरांचा साज सजला रसिका नमने आज तुम्हाला गावे नमन बंधू कुणाला बंधू या दशमुखी रवणाला गावे नमन बंधू कुणाला बंधू या दशमुखी रवणाला सप्तस्वरांचा साज सजला रसिका नमने आज तुम्हाला सप्तस्वरांचा साज सजला रसिका नमने आज तुम्हाला शिव पार्वतीचा गजानन रंग भरावा चरणा शिव पार्वतीचा गजानन रंग भरावा चरण 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 कोकणाच्या मातीशी जुळले बंध वाडवडीला जगलेचा लागला या छंद पाहण्याने तुला गणेशा मन झाले धुंद हो 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 हा 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 हो 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 हा 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 पार्वतीच्या गजानना रंग भरावा चरणा शिव पार्वतीच्या गजानना रंग भरावा चरणा शिव पार्वतीच्या गजानना रंग भरावा चरणा शिव पार्वतीच्या गजानना रंग भरावा चरणा पार्वतीच्या गजानना रंग भरावा चरणा शिव पार्वतीच्या गजानना रंग भरावा चरणा हॅलो धन्यवाद रसिकजन हो धन्यवाद आमच्या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना तिच्या कृपा आशीर्वादाने आजपर्यंत आम्ही हा कार्यक्रम करत आलो ती म्हणजेच आमच्या गावची ग्रामदेवता आमची पाठीराखी श्री आई जाकादेवी माता हिचे गुणगान गाऊन आम्ही आमच्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत आम्ही आमच्या आईचे गुणगान गाऊन आम्ही आमच्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत धन्यवाद रसिकजन हो धन्यवाद आपल्याच मनापासून तिथून आलेला मार्गदर्शी कैलासवासी शिवराम भोमाजी आगळे यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र चंद्रकांत शिवराम आगळे यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक आले आहे आई जाकादेवी शांती विद्या नमन मंडळ आम्ही त्यांचे आभारी आहोत ऋणी आहोत धन्यवाद 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 शिवे सर्वार्थ साधिके शरणं त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते काली महाकाली कालिके परमे
हे खरंच आहे खरं नाव गाजतंय ग जगभर हे खरंच आहे खरं नाव गाजतंय ग जगभर आणि भरवसा तुझ्या जवळ साका देवीची कृपा ही सदैव राहिली गावारी गावावर साका देवीची कृपा ही सदैव राहिली गावारी गावावर हे खरं नाव गाजतंय हे जगभर हे खरंच आहे खरं नाव गाजतंय हे जगभर आहे भरोसा तुझ्यावर साका देवीची कृपा ही सदैव राहिली गावारी गावावर साका देवीची कृपा ही सदैव राहिली गावारी गावावर हे खरंच आहे खरं नाव गाजतंय ग जगभर हे खरंच आहे खरं नाव गाजतंय ग जगभर आहे भरवसा तुझ्या जवळ देवीची कृपा ही सदैव राहिली गावारी गावावर देवीची कृपा ही सदैव राहिली गावारी गावावर मन कलेची मोठी आरास सजली तुझ्या चरणाची धूळ लावली कपाळी तुझ्या चरणाची धूळ लावली कपाळी तुझ्या चरणाची धूळ लावली कपाळी ओ रंग देवता तू माझी झाली कृपा सावली मनोरंजनाला रंग भरू दे गमावली मनोरंजनाला रंग भरू दे गमावली मनोरंजनाला रंग भरू दे गमावली देव जागृत ठाणेश्वर देवी वरदान नाटेश्वर देव जागृत ठाणेश्वर देवी वरदान नाटेश्वर आणि भरवसा तुझ्या जवळ देवीची कृपा ही सदैव राहिली गावारी गावावर देवीची कृपा ही सदैव राहिली गावारी गावावर हे खरंच आहे खरं नाव गाजतंय ग जगभर हे खरंच आहे खरं नाव गाजतंय ग जगभर आहे भरवसा तुझ्या जवळ देवीची कृपा ही सदैव राहिली गावारी गावावर साका देवीची कृपा ही सदैव राहिली गावारी गावावर साका देवीची कृपा ही सदैव राहिली गावारी गावावर साका देवीची कृपा ही सदैव राहिली गावारी गावावर धन्यवाद रसिकजन हो धन्यवाद कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करत असताना आपण ती गणेशाची आराधना करून करत असतो आणि या गणेशानं आपल्या बाळ वयात असताना अनेक शालेला घडविल्या होत्या आणि अशीच एक गणेशाची लीला आम्ही आपल्या समोर सादर करीत आहोत सादर करतोय एक
पौराणिक नाट्य लेखक संदेशाग्रे लिखित एक पौराणिक नाट्य कुकुट दैत्य अर्थात माता पुण्याक्षी व शिवशंकरांचा विवाह माता पुण्याक्षी व शिवशंकरांचा विवाह पात्र परिचय देव इंद्र देवांच्या भूमिकेत महेंद्र आगरे देवगणांच्या भूमिकेत शुभम डांगरे देवादिदेव महादेवांच्या भूमिकेत संदेश आगरे माता पुण्याक्षीच्या भूमिकेत राजेंद्र आगरे रंभेच्या भूमिकेत ऋतिक बाने गणेशांच्या भूमिकेत अनिमेश कांबळे नारदाच्या भूमिकेत नितेश आगरे कुकुट दैत्याच्या भूमिकेत शंकर आगरे पिक्चर हो सादर करतोय एक पौराणिक नाट्य कुकुट दैत्य अर्थात शिवशंकरांचा विवाह माता पुण्याक्षी व शिवशंकरांचा विवाह माता पुण्याक्षी व शिवशंकरांचा विवाह हे वास्तव गुजरात या घोर अरण्यात आणि आमची तपश्चर्या तू का बरं करत आहेस? उठ, डोळे उघड, आम्ही तुला प्रसन्न झालो आहोत. हे वास्तव गुजरात बोल, तुझी काय इच्छा आहे ती मत पुढे कथन कर. हे वास्तव गुजरात, ह्या जगात जो आला आहे त्याला मरण हे निश्चित आहे, परंतु तू माझी नित्य भक्ती भावाने भक्ती केली आहे म्हणून तुला हवा असलेलं वरदान मी तुला देत आहे. जा, तुझा उद्धार होईल, तुझा उद्धार होईल, तुझा उद्धार होईल. शिवशंकर बोलो बोलो
हे नमो अधिकाना हे नमो अधिकाना तो सोहंग सारे देव वंदित गणरायाला नारदाची स्वारी आली ब्रह्माला नारदाची स्वारी आली त्रिभुवनाला नमो अधिकान तो गजानन नमो अधिकान तो गजानन सारे देव वंदित गणरायाला नारदाची स्वारी आली ब्रह्माला नारदाची स्वारी आली त्रिभुवनाला नमो अधिकान तो गजानन नमो अधिकान तो गजानन सारे देव वंदित गणरायाला नारदाची स्वारी आली ब्रह्माला नारदाची स्वारी आली त्रिभुवनाला नमो अधिकान तो गजानन नमो अधिकान तो गजानन सारे देव वंदित गणरायाला नारदाची स्वारी निघाली ब्रह्माला नारदाची स्वारी निघाली त्रिभुवनाला नारायण 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 अरे कुकुट राजा फार आनंदी दिसत आहेस तुझ्या आनंदाचं कारण जर आम्हाला समजलं तर आम्हीही आनंदी होऊ नारायण 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 हरे कुकुट राजा प्रथम स्वारी तू त्या अमरावतीवर कर आणि त्या इंद्र देवाला युद्धात पराजित करून त्याचे अमरावती तू तुझ्या स्वाधीन करून घे मग झालाच या त्रिभुवनाचा अधिपती नारायण नारायण अरे मग मी आहेच ना नारायण 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 हरे राजा जा कामाला लाग उशीर करू नकोस नारायण 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 आपलं काम तर झालेलंच आहे आता आपण ही बातमी जाऊन त्या इंद्र देवाला सांगितली पाहिजे नारायण नारायण या देहाचा नाही भरोसा या देहाचा
अर्थ मनासी जाण रे व्यर्थ तुझा अभिमान रे जाण्या व्यर्थ तुझा अभिमान रे जाण्या व्यर्थ तुझा अभिमान रे या देहाचा नाही भरोसा या देहाचा नाही भरोसा अर्थ मनासी जाण रे अर्थ मनासी जाण रे व्यर्थ तुझा अभिमान रे व्यर्थ तुझा अभिमान रे व्यर्थ तुझा अभिमान रे व्यर्थ तुझा अभिमान रे या देहाचा नाही भरोसा या देहाचा नाही भरोसा व्यर्थ तुझा अभिमान रे 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 धन्यवाद रसिक हो. आपल्याच मनपसंतीने आलेले पारितोषिक श्रीयुत संतोष पांडुरंग आगरे यांच्याकडून आमच्या नमन मंडळासाठी 301 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे सद्गुरू कॅटरिंग सर्व्हिस या कॅटरिंग सर्व्हिसचे सर्व यशवंत आगरे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तरी आम्ही श्री दागो नेहमी सांगितलं होतं नमन मंडळ रावारी तालुका लांजा त्यांचा आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. हे राजकन्ये, तुझ्या या भक्तिमय भक्तीने आम्ही अतिशय प्रसन्न झालो आहोत. उठ, डोळे उघड, सांभाळ स्वतःला. हे शिवनाथा, मी तन मनाने तुमची भक्ती केली आहे. माझ्या हृदयात तुम्हाला मी वरले आहे. तेव्हा तुमच्याशी माझा विवाह व्हावा हीच माझी इच्छा आहे. अगं राजकन्ये, तुझे हे मनोगत आम्हाला माहीतच होते. आमची ही आपल्याशी विवाह करण्याची उत्कंठा आहे.
परंतु आमची एक अट आहे. सांगा सांगा प्रभू, तुमच्याशी जर माझा विवाह होणार असेल तर मला तुमची कोणती अट मान्य आहे? अगं राजकन्या, आपला विवाह जर होणारच असेल तर मध्यरात्रीनंतर आणि सूर्योदय होण्याआधी झाला पाहिजे. ठीक आहे प्रभू, असंच होईल. तथा 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 विघ्नहर्ता युवा प्रतिष्ठान आणि श्रीकृष्ण मित्रमंडळ मुंबई यांच्यामार्फत आयोजित हा कार्यक्रम श्री जाकादेवी झांजकी नृत्य नमन मंडळ रावारी आपल्या समोर सादर होत आहे. अक्षय, त्रैलोक्याचा स्वामी इंद्रदेव म्हणतात मला. सारे देव अप्सरा यक्ष किन्नर गंधर्व ही माझ्या सामने आपली कामे करत असतात. हो, पण कित्येक दिवस आले त्या कित्येक दिवस झाले तर त्या अप्सरेचा त्या रंभेचा नाच गाणं पाहिलं नाही. तेव्हा रंभेचे नाच गाणं हे झालंच पाहिजे. देवगण आशीर्वाद आहे. देवगण किती आनंदात चालत आहे. सारे देव अप्सरा यक्ष किन्नर गंधर्व माझ्या सांगण्यावर आपली कामे करत असतात. आपल्या राज्यात खरोखरच आनंदी म्हणूनच त्या रंभ्याचे नाच गाणं पाहण्याची फार उत्कंठा लागली. देवगण जा रंभ्याला इथपर्यंत हजर करा. ठीक आहे प्रभू. अरे वा, आज आपल्याला रंभ्याचं नृत्य पाहायला मिळणार तर प्रभू आनंदी आनंद. आशीर्वाद आहे. हॅलो 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 हो देवगण, हॅलो. हे रंभेचं नाच गाणं पाहण्याची फार उत्कंठा लागली आहे. अगर हे रंभे
चल नाच गाणं चालू कर. छुम छुम पायी छुम छुम पायी हे पैंजण वाजते इंद्र दरबारी अप्सरा नाचते इंद्र दरबारी सुंदरा नाचते देवगड या रंबेच्या नृत्यात या नृत्य गायनामध्ये एवढा मग्न झालो की त्रैलोक्य भ्रमण करणारा नारद याला तर विसरूनच गेलो. त्रैलोक्य भ्रमण करणारा नारद या माझ्या अमरावतीमध्ये आला नाही की त्रैलोक्य होणाऱ्या घडामोडीचं चिंतन मला होत नाही. त्यामुळे त्याची वाट पाहत बसणं आवश्यक आहे. हो प्रभू, आपली आज्ञा असेल तर मी देखील येतो. ठीक आहे, मी नारदाची थोडा वेळ वाट पाहतो. त्रैलोक्य भ्रमण करणारा नारदाला थोडा वेळ वाट पाहावी. हे देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी. हे देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी. मधुर स्वरानी
सौरभ कवचे, प्रणेश आगरे, प्रजेश आगरे, अभि आगरे, पार्थ आगरे, सुयोग बाणे आणि सुजित कवचे यांच्याकडून या आताच्या नारदाच्या गीतासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे, आताच हे नारदाचं गीत वन्स मोर घ्यायचं आहे. तर या बक्षिसदात्यांचं आम्ही श्री जाकादेवी झांकी नृत्य नमन मंडळ तर आभारी आहोत. त्यांचं असं म्हणणं आहे, आमचे गायक सुशांत बाणे यांनी रंगमंचावर येऊन हे गाणं गायचं आहे. धन्यवाद. हे देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी. हे देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी. गोड नाममुखी आली गातो मधुर स्वरानी गाणी. मी गातो मधुर स्वरानी गाणी. हो देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी. देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी. गोड नाममुखी वाणी. मी गातो मधुर स्वरानी गाणी. मी गातो मधुर स्वरानी गाणी. नारायण या वय नारायण नारायण या माझ्या अमरावतीमध्ये आपलं स्वागत आहे. नारायण नारायण. अरे इंद्रदेवा, या ब्रह्मपुत्र नारदाचा आपणास प्रणाम. आशीर्वाद आहे. नारायण नारायण. अरे नारदा, तू आलास फार बरं झालं. अरे सांग नारदा, या त्रैलोक्यामध्ये काय घडामोडी चालले रे, याचं कथन कर. नारायण नारायण. अरे इंद्रदेवा, भरत राजाची कन्या पुण्याची हिनं शिवशंकराकडून विवाहाचं वचन घेतलं आहे. आणि जर असं झालं तर फार मोठा अनर्थ होईल. कारण बाणसुराला कुमारी कन्येच्या हातून वध होण्याचं शिवशंकराचं वरदान आहे. आणि शिवशंकराच्या वराने उन्मत्त झालेला तो कुकुट दैत्य आपल्यावर चाल करून येत आहे. तेव्हा सावध राहा म्हटलं. नारायण नारायण. काय म्हणताय ना तुम्ही? शिवशंकराच्या मराने उन्मत्त झालेला तो कुकुट दैत्य आणि माझ्या अमरावतीमध्ये चाल करून येत आहे. तुम्ही वेळेत सूचित केला त्याबद्दल तुमचा मी आभार आहे. ठीक आहे इंद्रदेवा, येतो मी. ठीक आहे. हे पिंड मातीचा खडला दयाला मोठेपणा नडला. या स्वार्थी दुनियेचा हो या स्वार्थी दुनियेचा चेहरा नाही कुणा कळला. धड पापाचा भरला. पिंड मातीचा घडला दयाला मोठेपणा नडला. पिंड मातीचा घडला दयाला मोठेपणा
मातीचा घडला दयाला मोठपणा घडला पिंड मातीचा घडला दयाला मोठपणा घडला पिंड मातीचा घडला दयाला मोठपणा घडला नारदाच्या सांगण्यावरून शिवशंकराच्या वराने उपस्थित झालेला तो हुकूम दैत्य माझ्या या अमरावतीमध्ये केव्हा तयार करून येईल आपण वेळेत सावध असायला. इंद्रदेव तुझी अमरावती अमरावती जिंकते. इंद्रदेव इंद्रदेव ही अमरावती माझ्या स्वाधीन करा आणि तो चालते अरे हुकूम दैत्य आल्या पाहुणे परत जा दादा फुकटचा प्राणाला बसू दे लक्षात ठेव. इंद्रदेव हा तुझा भ्रम आहे हे इंद्रदेव हे सिंहासन हे सिंहासन माझ्या दारी मी तो चालता नाही हुकूम दैत्य चक्राच्या वराने उभं होऊन इकडून बघत बघणार आल्या पाहुणे परत जा. अरे आल्या पाहुणे परत आल्या तर फुकटचा प्राणाला बसू दे लक्षात ठेव. इंद्रदेव ही अमरावती जिंकल्याशिवाय हा कुंड माघारी फिरणार नाही लक्षात ठेव. अरे हुकूम दैत्य याबद्दल घमंड असेल तर स्वीकार युद्धाचा आवाज. इंद्रदेवा सुकारा युद्धाचा आवाज मग वेळ कशाला? आक्रमण! इंद्रदेवा
पाय धरतात. हॅलो या ठिकाणी आलेलं बक्षीस असं आहे कैलासवासी यशवंतराव आगरे यांच्या स्मरणार्थ त्यांचा भाऊ, त्याचप्रमाणे कैलासवासी यशवंतराव आगरे आणि कैलासवासी मधुकरराव आगरे यांच्या स्मरणार्थ त्यांचा भाऊ प्रभाकर रामा आगरे यांच्याकडून 401 रुपयाचं पारितोषिक आमच्या नवनबाळासाठी आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद रसिक जन हो. या ठिकाणी हा कार्यक्रम पाहण्यासाठी नरशिव लाख मोठी थोर या ठिकाणी मंडळी आलेली आहेत. त्याचप्रमाणे युवा शाहीर समीर तटकरे खास हा आमचा कार्यक्रम आमच्या विनंतीला मान देऊ या ठिकाणी पाहण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं आपल्या मंडळाच्या वतीनं हार्दिक धन्यवाद. त्याचप्रमाणे रासाई उत्कर्ष मंडळाचे मुंबईचे सन्माननीय संतोषजी पालकर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही आमच्या मंडळाच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद. त्याचप्रमाणे अभिलाषा क्रिएशनचे सन्माननीय गायक प्रकाश भोवड गणपती वीर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही आमच्या मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शिवशंकराच्या वराने उद्बद्ध झालेला तो फुट द्यायचा. साऱ्या देवाला युद्धात पराजित करून साऱ्या देवाला सळगी पळ करून सोडला. माझी अमरावती काबीज केली आणि ही अमरावती कशी मिळवावी एकाच चिंतेने गाठलं, एकाच चिंतेने गाठलं. नारायण नारायण. हा जर आवाज जाणत तर या दिशेने येत आहे. थोडा वेळ वाट पाहा. चंदना परी झिजावे दरवळावे सुगंध काही केल्या राहीना काय करावे देहाला या अहंकार का जाईना काय करावे देहाला या अहंकार का जाईना. चंदना परी जिजावे दरवळावे चंदना परी जिजावे दरवळावे सुगंध काही गेल्या राहिला काय करावे देहाला या अहंकार जाईना काय करावे देहाला या अहंकार जाईना.
झालेला तो भुकुटायचं साऱ्या देवांना युद्धात पराजित करून साऱ्या देवांना सळत पळवून आणले माझी अमरावती ताब्यात केली आणि ही अमरावती कशी मिळवावी हे एकाच चित्र म्हणजे एकाच नारायण नारायण. अरे इंद्रदेवा, ही सर्व लीला त्या विघ्नार्थ्या गणेशाची आहे. म्हणून म्हणतो तुम्ही त्यांचा धावा करा, म्हणजे ते वेगाने येऊन आपल्याला या संकटातून मुक्त करतील. नारायण नारायण. ठीक आहे आता. तुम्ही सांगा. श्री गजाननाचा दावा तर केलाच पाहिजे नाही मुळे तुम्ही वेळा सूचित केल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. ठीक आहे इंद्रदेवा, येतो मी. अंत नको पाहू जीव व्याकुळ झाला. अंत नको पाहू जीव व्याकुळ झाला. तुझ्या दर्शनाची ओढ लागे मनाला, लागे मनाला. तुझ्या दर्शनाची ओढ लागे मनाला, लागे मनाला. अंतरंग पाहून शंकराच्या वराने उन्मत्त झालेला तो भुकुट याचा जर बंदोबस्त करायचा असेल तर विश्वविजाता गजानन याचा तर दावा केलाच पाहिजे. हे विश्वविजाता गजानना शिवशंकराच्या वराने उन्मत्त झालेलं भुकुट याने साऱ्या देवाला सळकी पळ बनवलं, या युद्धामध्ये पराजित केला आहे. माझी अमरावती काबीज केली आणि ही अमरावती कशी मिळवावी हे एकाच चिंतन घातलंय गजानना, एकाच चिंतन घातलंय. म्हणून गजानना मी तुझा दावा करत आहे. हे गजानना प्रकट हो, हे गजानना प्रकट हो, हे गजानना प्रकट हो. सांभाळा स्वतःला. या सृष्टीच्या उद्धारासाठी ही सारी लीला माझीच आहे. तो कुकुट दैत्य इकडेच येत आहे. पाहतो त्याचा पराक्रम. तुम्ही निर्धास्त राहा. ठीक आहे.
आपल्याच मनापसंतीतून आलेले पारितोषिक नारायण पांडुरंग आगरे यांच्याकडून खास इंद्रायण भूमिकेसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे संदीप संदेश व अनंत बाटगोडे गाव रत्नागिरी हुंडी यांच्याकडून 301 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच समीक्षा गणेश आगरे आणि कादंबरी कमलेश चांदिवडे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. आम्ही श्री द्राकादेवी झांकी नृत्य नमन मंडळ त्यांचा आभारी आहोत. धन्यवाद. साऱ्या देवाला मी युद्ध जिंकलाय. आता पाहतो त्यांचं हे मूर्ख फुकटा, देवाचे रक्षण करायला मी समर्थ आहे, पण माझ्यापासून तुझं रक्षण कोण करणार? हे फुकुटा, तुला तुझ्या सामर्थ्याचा गौरव आहे ना, तो निवारण करण्यासाठी मी आलो आहे. चल, युद्धाला तयार हो. ठीक आहे. तू दानव कुला जन्माला आलासून तू मला शरण आलास, म्हणून तुझ्या हातून एक सृष्टीचं कार्य होणार आहे, म्हणून तुला मी जीवनदान देत आहे. हे मुकुटा, भरत राजाची कन्या पुण्याची हिचा विवाह झाला तर बाणासुराच्या वधाने देवांना शक्य होईल. तेव्हा तू सूर्योदय होण्याआधी आणि मध्यरात्रीनंतर तुझ्या कुकुट रूपात आढळून दे, म्हणजेच महादेव लग्नाला विलंब झाला असं समजून आपले परत घेऊन मागे फिरतील. तुझ्या आरोग्याने, तुझ्या मधुर आवाजाने मानवी जीवनाला सुरुवात होईल, तुझा उद्धार होईल. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. शिवशंकराच्या वराला उद्ध्वस्त झालेल्या या मुकुटाची आला या गणेशाने युगामध्ये पराजित करून त्याच्यावरती मानवी जीवनाच्या उद्धारासाठी एका भूतपूर्व अशी कामगिरी संपवली. ती म्हणजे कोंबड्याची बाग, कोंबड्याची आरोळी आणि या कोंबड्याच्या बागेने आपल्या मानवी जीवनाला सुरुवात असते आणि या कोंबड्याच्या आरोळीने आपल्या मानवी जीवनाला सुरुवात असते. आता हा कुकुट नृत्य आपल्या पक्षी स्वरूपात आम्ही आपल्या समोर सादर करीत आहोत. सादर करतोय कोंबडा नृत्य. मध्यरात्री भलत्या वेळी जेव्हा नव्हतं कुणी जाग कोंबड्यानं
कोंबड्यान बांग कोंबड्यान बांग दिली कोंबड्यान बांग मध्यरात्री वेळच्या वेळी मध्यरात्री वेळच्या वेळी गणपती देवा जाग गणपती देवा जाग कोंबड्यान बांग दिली कोंबड्यान बांग कोंबड्यान बांग दिली कोंबड्यान बांग मध्यरात्री भरच्या वेळी मध्यरात्री भरच्या वेळी नवत कुणी केव्हा जाग नवत कुणी केव्हा जाग कोंबड्यान बांग दिली कोंबड्यान कथा घडली अशी देवांच्या आयुष्यात 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 कथा घडली अशी देवांच्या देवशंकर महादेवाच्या लग्नात देवशंकर महादेवाच्या लग्नात
देवाने देवा म्हणा देवा, या कोंबड्याने वेळी बांध देऊन पहाटेचा संकेत दिला आहे. आम्हाला विवाहस्थळाला पोचायला विलंब झाला. या मूर्ख पुत्राने अवेळी बांध देऊन आपल्या विवाहात अडथळा निर्माण केला. आम्ही आमची वरात घेऊन माघारी फिरत आहोत. हे भोलेनाथा, त्या मूर्ख पुत्राने अवेळी बांध दिली, आपल्या विवाहात अडथळा निर्माण केला. हे सर्व कपट ते देवाने घडवून आणलं असेल. पण मी तन्मनाने तुम्हाला वरले आहे. पण मी हा जन्म इथेच उभी राहून येथील राजाचे रक्षण करत तुमची वाट पाहेन, तुमची वाट पाहेन आणि तुमची वाट पाहेन. यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे कैलासवासी संदेश हरिश्चंद्र माजलकर यांच्या स्मरणार्थ त्यांची बहीण श्रद्धा शंकर आगरे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा राजापूर मुंबई यांचं बहुरंगी नमन बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 7:30 वाजता होणार आहे. तरी हे नमन छत्रपती शिवाजी नाट्यगृह दादर येथे सादर होणार आहे. तरी या नमन मंडळाचे हौशी कलाकार दिनेश कांबळे व प्रशांत गोटनकर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे सहदेव तानुनामे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तर या सर्व बक्षिसदारांचं आम्ही श्री जाकादेवी जानकी दत्त नमन मंडळ आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद. एक या आताचा कोंबड्या नृत्यासाठी जो कोंबड्याचा सीन दाखवला याच्यासाठी अभिलाषा क्रिएशन नाट्य नमन मंडळ मुंबई, अभिलाषा क्रिएशन नाट्य नमन मंडळ मुंबई या मंडळाचे सर्व आदरणीय मनोहर भक्ते साहेब, त्याचप्रमाणे प्रकाश भोवड साहेब यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. नमन मंडळ आम्ही त्यांचं आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद. धन्यवाद. आतापर्यंत हा कार्यक्रम आपण शांततेने पाहिला त्याबद्दल आमच्या नमन मंडळाच्या वतीने आपणास धन्यवाद देतो. रसिक हो, आता या भूतळावर अवतरून सिंहासनावर विराजमान झालेल्या गणरायाची पूजा अर्चा करतायत आमचे बाल कलाकार. सादर करत आहोत. प्रणम्य शिरसा देवं गौरी पुत्र विनायकं भक्तवास्यं स्मरे नित्यम् आयुकामार्थ सिद्धये. पूजा विधीचा पहिला मान माझ्या गजाननाला. पूजा विधीचा पहिला मान माझ्या गजाननाला. भक्तिभावाने आळवूया देवा गणरायाला. भक्तिभावाने
चल तर गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदे मूळ सत्वारवाचा गमो पंत आनंद या राघवाचा हो गणराया तुम्ही लवकर या भक्त जनाला यावे ताराया तुम्हा विनवीते दयाघना तुम्हा विनवीते दयाघना गजानना रे गजानना यावे नाचत सिंचना गजानना रे गजानना यावे नाचत सिंचना तुम्हारी
धन्यवाद रसिक हो. आपल्याच मनपसंतीनं आलेले पारितोषिक कैलासवासी सावित्री पांडुरंग आगरे यांच्या स्मरणार्थ कुमार वैभव विलास आगरे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे कैलासवासी विठ्ठल विश्राम कांबळे तसेच कैलासवासी द्रौपदी विश्राम कांबळे यांच्या स्मरणार्थ तुला वाचा शिकलं का? अरे तुम्ही सांगा तरी कोण? मी घेतले त्या पुढे तुला मथुरे बाजारी जाता येणार नाही. नको जवळ अजिबात नको नको तुझ्या वादाने काय ना काय म्हणताय काय म्हणता तुम्ही काय म्हणू दे काय पण म्हणू दे मी सांगितलं समजताय ना तुझ्याला कायदा वगैरे आहे का? टंपा पण नुसता धूल निघताय बोलून मावशीला जा विचार पटला का
त्या लवकर जा. अरे मावशी मावशी पहिली आहे. अरे मावशी आता जवळ जवळ येत ना कसला कायदा पटलाय कायदा पडलाय. मग आमच्या कायद्यानं आणि देवांच्या हुकुमानं हुकुमानं या पुढच्या बाजारात जाता येणार नाही. या पुढे मुकुलीच्या बाजारात मथुरेच्या ठीक आहे मग. माघारी गेले आपण माघारी जाता मद्राच्या बाजूला जाऊया. ठीक आहे राधे. आपणच घेतलं पाहिजे. हा म्हणाले तुम्ही आहात तरी कोण? मला कृष्णदेव बोलतात. श्रीकृष्णदेव असे नसतात. मराठी कसे असतात? सांगते. पायी पद्म बिंबिरा मस्तकी सोन्याचा तुरा वखट काटून हरिनामाचा जप करत असतात. पण राधेशाला वेगवेगळ्या अवतारे करायला लागतात. ठीक आहे, जर हा अवतार माझ्यासाठी धरला तुमची जन्मलीला सांगा. ऐक तर. देवांचा तो देव राधेची श्रीहरी. देवाचा मी देव
भगवान आहेत, आपण यांना शरण जाऊया. ठीक आहे राधे. देवाला शरण आहे. मला शरण आहे. जा तुला रजा आहे. जा तुला रजा आहे. जा तुला रजा आहे. अरे नाही. जा तुला रजा आहे. जा तुला रजा आहे. थांब राजा. तो आता आठवण पूर्ण कर. आताच हे राधा आणि कृष्णाचं प्रेमगीत आमचे सुप्रसिद्ध शाहीर निलेश आगरे हे डायरेक्ट स्टेजवर येऊन हे गाणं आपल्यासमोर सादर करत आहेत. कारण वचनांसाठी आपल्याला वेळ नाही आहे, त्यामुळे हे गाणं डायरेक्ट स्टेजवरती येऊनच सादर होणार आहे. तू किती रे गाणं चेडितो पुन्हा हो तू किती रे गाणं चेडितो पुन्हा येता जाता वाटेला सारी बोली निगवल्याची जादा ऐका ना माझा मुकुंदा किती सांगू मी सांगू रे तुझा आज सोडला तू माझा रे मुकुंदा किती सांगू मी सांगू रे तुझा आज सोडला रे माझा तू मुकुंदा किती सांगू मी सांगू रे तुझा आज सोडला रे माझा तू मुकुंदा किती सांगू मी सांगू रे तुझा आज सोडला रे माझा तू मुकुंदा तिरे गाण्याचे तो पुन्हा येता जाता वाटेला तिरे गाण्याचे तो पुन्हा येता जाता वाटेला सारी गोरी निगवल्याची राधा ऐका ना माझा मुकुंदा किती सांगू रे तुझा आज सोडला रे माझा तू मुकुंदा किती सांगू मी सांगू रे तुझा आज सोडला रे माझा तू मुकुंदा मधुर वातारा
शेवटी रावणाची फळी दाखवण्यात येणार आहे. लंकापती रावण या राजाचं आगमन या ठिकाणी होणार आहे. रसिकांना फक्त 5 मिनिटं या ठिकाणी थांबायचं आहे, लक्षात घ्या. तत्पूर्वी आमच्या कार्यक्रमासाठी आलेले पारदर्शी मार्लेश्वर भजन मंडळ प्रकाश नटे यांच्याकडून गोरवली यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे संदेश आयुष अंकुश आगरे यांच्याकडून आमच्या या नमन मंडळाचे शाहीर संदेश आगरे यांच्यासाठी 105 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रियंका प्रकाश पिलके व सौ प्रज्ञा प्रकाश पिलके गाव फावडी यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. श्री रामचंद्र डांबरे इसवली पाथरवाडी 201 रुपया. राधिका सीताराम आगरे व नातू आरव संजय गावडे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे साक्षी सुभाष आगरे 201 रुपयाचं पारितोषिक. कुमारी जिजा शालिनी तिलके यांच्याकडून गवळणीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. श्रीशा सूरज नरसळे गाव पाडवरे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे दिनेश शंकर वीर गाव गोळवशी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे अलका वीर गाव गोळवशी आमच्या या नमन मंडळाचे शाहीर संदेश आगरे यांच्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे गणेश चित्रशाळा रावारी यांचे मालक सीताराम शंकर आगरे, त्याचप्रमाणे त्यांची कन्या दीपा सीताराम आगरे, सौ सुवर्णा सीताराम आगरे